बाळानर. पुरवणी मागणीच्या माध्यमातून बोलण्याची उभा आहे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 114, पृष्ठ क्रमांक 73. अध्यक्ष महोदय, अनेक सदस्यांनी पाण्याच्या संदर्भात प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले, परंतु मुंबई शहराची पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे वारंवार ज्यावेळी तक्रारी येतात त्यावेळी अधिकारी अध्यक्ष महोदय, त्यावेळी अधिकारी लपंडाव घेतात. ज्या विभागाची तक्रार असेल तर त्या दुसऱ्या दिवशी पाणी येतं आणि त्या ठिकाणी त्याच दिवशी तिसऱ्या विभागाला पाणी नसतं. अध्यक्ष महोदय, वरिष्ठ अधिकारी कुठल्या प्रकारची गंभीर दखल घेत नाहीत. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, हे आपण किती जरी बोललं तरी सत्य हे सत्य आहे. त्याच्यामुळे पाण्याची गरज जास्त आहे, हे खरं आहे. त्याच्यामुळे गारगाई जिंजाळ हे अतिरिक्त तलाव हे लवकरात लवकर बनवणं ही गरजेची आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये जोगेश्वरी हा विभाग आहे आणि तिथे पाण्याचं मागणी आता जास्त आहे. त्यामुळे वेरावलीमध्ये जलाशय क्रमांक 1 आणि जलाशय क्रमांक 2 हे आहेत आणि अतिरिक्त जलाशय करण्याची मागणी आहे, ती देखील लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून त्या विभागाचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटेल अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये डोंगराळ भाग आहे. आरे कॉलनीमध्ये आदर्शनगर असेल की इतर डोंगराळ भाग असेल, त्यावर शिवटेकडी असेल, या ठिकाणी जलकुंभ तयार करून उदंजन केंद्र बनवून त्या ठिकाणी पाण्याची होणारी गैरसोय दूर करावी अशी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, मी शासनाचं खास करून गृहनिर्माण विभागाला धन्यवाद देतो, कारण माझ्या विभागामध्ये साहेब एकच मिनिटचं नाही, अर्धा मिनिट पण नाही झालं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी PMGP वसाहत आहे आणि त्या PMGP 1 ते 17 बिल्डिंग आहेत. त्या 1 ते 17 बिल्डिंगीचं पुनर्वसनाचा प्रोजेक्ट शासनाच्या माध्यमातून म्हाडाच्या माध्यमातून करायला घेतलं. त्याबद्दल मी शासनाचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी उदय सामंत साहेब आहेत, त्यांना विनंती करतो, त्या ठिकाणी असलेले आमचे जे सगळे संनिकाधारक आहेत त्यांना भाडं 20,000 जे SRI देतं त्यामुळे 20,000 दिलं आहे, ते 25,000 त्यांची मागणी आहे, ते 25,000 करण्यात यावं. त्याचबरोबर BDD जाळीप्रमाणे जसं 500 फुटाचं घर दिलं तर त्या ठिकाणी त्यांना 450 फूट दिलं आहे, तर आणखीन 50 फूट वाढवून देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर त्यांचं TOTचा एक प्रश्न आहे, तो देखील पूर्ण करावा, लवकर करावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकासाचा हा गंभीर प्रश्न मुंबई शहरामध्ये आहे. ज्या इमारती बनल्या आहेत त्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत. त्याचबरोबर अनेक प्रकल्प रखडले आहेत. शिवदर्शन सोसायटी आणि त्याबरोबर 34 सोसायट्या याचे जवळजवळ 7,500 लोक आज घरापासून वंचित आहेत. 1100 लोक अध्यक्ष महोदय 8 वर्षापासून बेघर आहेत, त्यांना भाडं नाही आहे, काही नाही आहे. आणि अध्यक्ष महोदय, बालाजी कल्याणकर, दुसराच मुद्दा झाला अध्यक्ष महोदय, दुसराच मुद्दा झाला, विनंती आहे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी त्या शिवदर्शन सोसायटीमधील लोकांचं भाडं माननीय सचिव 8 दिवसामध्ये द्यायचं मंजूर केलं होतं, परंतु आज अद्यापपर्यंत त्यांची भाडं दिलेलं नाही आहे, ते देखील लवकरात द्यावं. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामधली आणखीन एक गंभीर अडचण आहे की 2016मध्ये SRAच्या माध्यमातून सर्वे केला होता आणि सगळ्या झोपडपट्टी सर्वेक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी झोपडपट्टी घोषित करणं गरजेचं आहे, परंतु ते अद्यापपर्यंत झालं नसल्यामुळे जे काही माझ्या विभागामध्ये 2 वसाहती आहेत, बांदेवकरवाडीमध्ये नवलकर चाळ आणि शब्बीर निवास, या ठिकाणी जवळजवळ 14 झोपडीधारकांना असं कारवाई करून हे ठेवलं आहे. माझी शासनाला विनंती आहे की 3Cच्या माध्यमातून झोपडपट्टी मागणी करा, पण बाब क्रमांक सांगा. बाब क्रमांक सांगितले साहेब, तर माझी विनंती आहे की शासनाच्या माध्यमातून ज्या सर्वेक्षण केलेल्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचं सुमोटो 3C करून त्या ठिकाणी स्लम घोषित करावं, जेणेकरून त्यांना संरक्षण मिळेल. अध्यक्ष महोदय, रॉयल फार्म ही SRDच्या माध्यमातून केलेली वसाहत आहे. त्या ठिकाणी असलेल्या इमारती अत्यंत गंभीर स्थितीमध्ये आहेत. त्याचबरोबर जेव्हा त्या निर्माण झाल्या त्यावेळेला मयूरनगरमध्ये त्यावेळी कुठल्याही प्रकारचे परिशिष्ट 2 केलं नव्हतं आणि 20-22 वर्षानंतर आता त्या लोकांचं सर्वेक्षण चालू आहे. माझी विनंती अध्यक्ष महोदय, परिशिष्ट 2 केलंच नव्हतं आणि 20-25 वर्षापासून ते लोक तिथे राहत आहेत आणि आता त्या ठिकाणी SRA जागरूक झाला आहे आणि सर्वे करण्याचा प्रयत्न झाला. माझी विनंती आहे, ती वसाहत रिडेव्हलपमेंट आली आहे आणि ती रिडेव्हलपमेंट करून त्या लोकांचं पुनर्वसन करून त्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी पर्यावरणाचा आता शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, माझ्यासाठी शेवटचा मुद्दा करून आम्ही सगळ्यांसाठी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय, पर्यावरणाचा मुंबई शहरामध्ये अतिशय गंभीर विषय आहे. गगनचुंबी इमारती बनत आहेत आणि त्या इमारतीमध्ये बांधकामामुळे एवढा प्रदूषण वाढलं आहे. अध्यक्ष महोदय, आणखीन एक गंभीर त्याच्यामध्ये विषय आहे की ज्या 20-22 वर्षाच्या इमारती बनत आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संरक्षणाची काळजी घेतली नसल्यामुळे अनेक अपघात दैनंदिन होत आहेत. माझ्या विभागामध्ये एक श्रद्धा कोठियन ही मुलगी, तिचा निरपराध जीव गेला. अध्यक्ष महोदय, 20व्या माळ्यावरून
ते बांधकाम साहित्य पडलं आणि त्याचा त्या ठिकाणी जीव गेला. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, या ठिकाणी कुठेतरी शासनाने गंभीर होणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, असे अनेक प्रकार आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये बालाजी कल्याणकर. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये नाट्यगृह नाही आहे आणि नाट्यगृहासाठी आणि सांस्कृतिक केंद्रासाठी जागा आहे. माझी शासनाला विनंती आहे, जोगेश्वरी हा मतदारसंघ फार मोठा आहे आणि स्लमधारक जास्त आहे, त्या ठिकाणी नाट्यगृहाची व्यवस्था करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये एसआरई झोपडीधारकांच्या पात्रतेबाबतची प्रक्रिया ही खूप डिले होते. मला वाटतं त्या सहकार निबंधकाकडे जाऊन 2-2 महिने, 3-3 महिने, 4-4 महिने जावं लागतं, तरी देखील त्या पात्रतेसाठी होत नाही आहे. स्लमधारक आहेत, झोपडीधारक आहेत, मला वाटतं त्यासाठी देखील शासनाने दखल घ्यावी आपल्याला काय अशी माझी वाटतं विनंती आहे. त्यापेक्षा